मीरा रोडमधील प्रेझेंट पार्कमध्ये आज संध्याकाळी आग लागली होती आणि तुम्ही पाहू शकता इथे हे गोडाऊन होतं आणि त्या गोडाऊनला मोठ्या प्रमाणात आग लागली होती आणि ही आग इतकी भयंकर होती त्या आगीमध्ये इतका भडका उडाला होता की त्या आगीमध्ये जे साहित्य होतं ते सगळून खाक झालेलं आहे। मात्र येथे जे शेड बांधण्यात आली होती ती शेड सुद्धा अनधिकृत होती। मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते। त्या आजूबाजूच्या ज्या बिल्डिंग आहेत त्या बिल्डिंगला सुद्धा त्याचा मोठा धोका झाला होता। त्या बिल्डिंगमध्ये सुद्धा त्यांच्या गॅलरीमध्ये आग लागली होती। त्या आगीचा इतका मोठा भडका अग्नितांडव इथं झालं होतं मोठ्या प्रमाणात। अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। आग विझवण्याची जे अजूनही काम सुरू आहे। अग्निबॉम्ब इथे दाखल झालेले आहेत पण इथे आजूबाजूला ज्या गाड्या होत्या त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांचं सुद्धा नुकसान झाले। तुम्ही पाहू शकता गाड्या सुद्धा जळून ते खाक झालेल्या आहेत। तिथे टेम्पो होता त्या टेम्पोना सुद्धा त्याचा फटका बसलेला आहे। टेम्पोचं सुद्धा नुकसान झाले। त्याचबरोबर अग्निशमन दलाच्या गाड्या इथे दाखल झालेल्या आहेत। घटनास्थळी मोठ्या प्रमाणात ही आग भडकली होती आणि या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा झालेलं आहे। मात्र कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आग मात्र इतकी भयंकर होती। अग्निशमन दलाचे जवळजवळ जर पाहायला गेलं तर 30 ते 40 अधिकारी आग विझवण्याचे काम अजूनही शर्थीचे प्रयत्न त्या आगीला आटोक्यात आणण्याचे काम सुरू आहे। मात्र ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचीच माहिती मिळत आहे। या अशा ज्या शेड अनधिकृतरित्या ज्या मीरा भाईंदरमध्ये बनवल्या जात आहेत त्याला आळा कोण घालणार असा सुद्धा प्रश्न आता उपस्थित होत आहे। मीरा भाईंदरचे जे आयुक्त आहेत राधा विनोद शर्माजी हे आता जे अधिकारी ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट ज्या अधिकाऱ्यांची होती त्यांच्यावरती कारवाई करणार का हे पाहणं आता तितकंच उत्सुकतेचं ठरणार आहे। याचं कारण असं आहे या अनधिकृत शेडमुळे असे प्रकार जे इथे घडत आहेत त्यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना सुद्धा घडू शकते आणि याचं ताजं उदाहरण जर पाहायला गेलं तर आज मीरा रोड प्रेझेंट पार्क इथे पाहायला मिळत आहे। अशा घटना या सतत मीरा भाईंदरमध्ये घडत आहेत। आता स्थानिक आमदार असतील ते सुद्धा याची दखल घेणार का? कारण या अशा कामामध्ये जे अनधिकृत ह्या गोष्टीच्या ज्यांना परवानगी देत आहेत किंवा अग्निशमन दलाचे जे अधिकारी आहेत ते सुद्धा या लोकांना कशा प्रकारे सर्टिफिकेट देत आहेत याची सुद्धा आता चौकशी होण्याची गरज आहे। संपूर्ण घटनेची चौकशी करण्याची आता गरज आहे। त्यामुळे आता येणाऱ्या काळात या संपूर्ण गोष्टीची चौकशी कशी होणार आणि इथले जे स्थानिक जे मीरा भाईंदरचे आयुक्त आहेत राधा विनोद शर्माजी या घटनेकडे आता कसं पाहतात याची चौकशी योग्य रीतीने करणार का आणि जे दोषी अधिकारी असतील किंवा आयुक्त अग्निशमन दलाचे जे अधिकारी असतील तर त्यांच्यावरती कशा प्रकारे कारवाई करणार हे पाहणं आता तितकंच उत्सुकतेचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट खंडूसह मी वैभव घाग TV9 मराठी मीरा भाईंदर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।